आवाज एक परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा. आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी. परळी येथील प्राथमिक शाळेत आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन करत विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांना केले अभिवादन. जुन्या पुणे मुंबई हायवे रोड लगत व सहारा ब्रिजवर असणाऱ्या मॅगी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉल व दुकानदारांवर लवकरच कारवाई होण्याचे लोणावळा पोलिसांनी दिले संकेत. मंगळवारी सायंकाळी तळेगाव स्टेशन परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी बुडणाऱ्या तरुणाला अग्निशामकाच्या मदतीने वाचवण्यात यश. भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबिर संपन्न. मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरातील 8 किलोची घंटा चोरीला. अज्ञात चोराविरुद्ध संतप्त ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिसात दिली तक्रार. मनोज जरांगे यांच्या सभेसाठी निधी व यादी घेऊन निघालेल्या स्वयंसेवकाचा अपघातात मृत्यू. मावळ वार्ता फाउंडेशनच्या अध्यक्षपदी लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक नाशिर शेख यांची निवड. राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत. 4 वर्षात 25 लाख व्यक्तींना श्वानदंश, 100 जणांचा मृत्यू. या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाजन्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या. आवाज एक परिपूर्ण सत्य.